लवलॉक ब्रिज म्हणजे तेच ना, मन्नतवाला ब्रिज. आणि हजारो लाखो लॉक लावले. मी तुझ्यासाठी करू का? पैसे वाचव संघटना. हॅलो गाईज, गुड वेलकम टू आवर चॅनल झिंगाट जोडी MH15. आज आहे संडे आणि आम्ही आलोय आज फिरायला कलोन कॅथेड्रल बघा. कलोन कॅथेड्रल बघायला. कलोन कॅथेड्रल आहे आपल्या घरापासून 200 किलोमीटर लांब आणि मम्मी पप्पांना आज आम्ही घेऊन आलोय कलोनला. बट इथे आमचे कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे फ्रेंड्स राहतात. तर आधी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना भेटवलं, चहा नाश्ता केला. चहा नाश्ता झाला मस्त. थँक्यू अंकिता आणि रौनक, थँक्यू छोटू, थँक्यू संकेत, थँक्यू निकिता, थँक्यू रौनक. सगळे होते, सगळ्यांना खूप बरं वाटलं मम्मी पप्पांना भेटून. तर मम्मी पप्पांना खूप आनंद झाला आणि खूप साऱ्या गप्पा झाल्या. आज आपण करणार आहे कॅथेड्रलची टूर छोटीशी. ओ का फिरता, कुठं फिरताय? अजून तिकडून आहे ना, आपल्याला मेन एंट्रन्स तिकडून आहे. बॅक साईड जायचं. नाही हे बॅक साईड आहे. चला फ्रंट साईडला जायचं. हे इथे असे शो चालतात. तो आता मस्त गिटारवरती वाजवेल आणि इथे पब्लिक मस्त बसलेली आहे. तर हे आहे बानॉफ म्हणतात इथे कलोनचं जे मेन ट्रेन स्टेशन आहे. तर हे आहे आपलं मेन स्टेशन. तिथून बाहेर येतो आपण, हाफ बानॉफ म्हणता इथे आहे सर्कल. आणि हे इथे कॅथेड्रलच्या खाली सगळी मंडळी बसलेली असते संध्याकाळ दिवसभर टाईमपास. इथे काय करता बसून सांग बरं? दिवसभर टाइमपास. अति प्रचंड जास्त मोठा वरती येतो, खूप वरती. हाईट नाही माहिती मला. आणि ही आहे त्याची फ्रंट साईड. आपण त्याच्या बॅक साईडला आता इकडून पहिले फोटो काढू. हां बेस्ट. काय फोटो काढलाय मस्त जबरदस्त. येस. आता मी जाऊ का? मस्त डान्स चाललाय इथे जोरदार. मस्त वाजवतं दादा. इथे गिटार वगैरे सगळं मस्त चालू असतं, काही ना काही. शाउश पिलर म्हणतात त्यांना. शाउश पिलर म्हणजे आपल्याकडे जसे आर्टिस्ट असतात ते परफॉर्म करतात आणि मग आपल्याला ज्याला जसं आवडेल तसं तो 1 युरो 2 युरो त्यांना देतात. प्लॅन में थोडासा चेंज रहने का. माझ्या बायकोने मला पहिलेच सांगितलं होतं तिकडून जाऊ, बट मी तिला म्हटलं आपण ह्या साईडने जाऊ. बट नवरा कधी ऐकेल बायकोचं? नाही, अजिबात नाही ऐकायचं. मग या बुकता काय बुकता, दुसऱ्या साईडने जायचं. ओके, एक्सप्लोर करायचं, एन्जॉय. पायाचा भुगा, टेन्शन नाही घ्यायचं. इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कधीपासून चालू आहे माहिती? लयच वरती आहे. हे बघा हा परफॉर्म करतोय आता. हां हे बघ, इथून एंट्री आहे चर्चला. फ्री आहे. फ्री नसेल तर परत यायचं. सो विदाऊट तिकीट आपल्याला एंट्री मिळाली आहे. अरे नशीब नाही, ॲक्च्युली ते फ्रीच आहे वाटतं. आज आपण आलो आहे चर्चमध्ये, कलोन कॅथेड्रल. मी फर्स्ट टाईम आलो आहे. मी इथे जवळपास 4-5 वेळा येऊन गेलो आहे, बट मी कॅथेड्रलच्या मध्ये फर्स्ट टाईम आलो आहे. ती होती कॅथेड्रलची लेफ्ट साईड. आता मी आलो आहे राईट साईडला. आम्ही पहिल्यांदा आलो मध्ये. कशामुळं? आईमुळे. खरंय. तर आता आलो आहे मी बाहेर कॅथेड्रलच्या मध्ये. ही आहे इथली आर्ट. पेंटिंग आवडली तर याच्यामध्ये तुम्ही थोडंफार पैसे टाकू शकता. इथे आहे टॉयलेट, ज्यांना यूज करायचं ते जाऊन यूज करू शकता. पेड आहे ते टॉयलेट. बायको, कॅथेड्रल म्हणजे काय?
चर्च कदाचित. कदाचित नाही, चर्चच असतं. पप्पा बॅक साईड बघायची. दमली का? दे ती बॅग मी पकडतो. थकली आहे का? अजून तर भरपूर फिरायचं. नाही आता ब्रिज बघू आपण, जास्त टेन्शन नाही. आणि इथे तुला फोटो काढायचं तर इथं बॅक साईडने फोटो काढ, इथे छान येतो. हो आज संडे आहे त्याच्यामुळे मम्मी 4 दिवस फिरून फिरून एवढी वैतागली आहे, बट तरी तिला कलवून बघायचं होतं. कसं वाटलं मग? मस्त मस्त. सगळं मस्तच म्हणते मम्मी. आणि मस्त वेगळं. हो. आता आपण चाललोय त्या ब्रिजला जिथे लॉक लावलेले असतात आणि लॉक लावून आपली मन्नत पूर्ण होते असं म्हणतात. मम्मी चल चल. फिलहार्मोनी इथे आम्ही 2 वर्ष आधी ना ॲनिव्हर्सरीला येऊन रिव्हर साईड मस्त बसलो होतो हे इकडे, आणि आम्ही इकडे बसलो होतो. तिकडे बसता येतं संध्याकाळचं टाईमपास. तोच कॅथेड्रल हा जगातला सगळ्यात उंच ट्विन टॉवर कॅथेड्रल. मला पण आताच कळालं. आता आपल्याला ह्या ब्रिजवर जायचं मम्मी. आता आपण आलेलो आहे कलोन कॅथेड्रलच्या लव लॉक ब्रिजला. लव लॉक ब्रिज म्हणजे तेच ना, मन्नतवाला ब्रिज. हा, आणि हजारो लाखो लॉक लावलेले. आणि ह्या ब्रिजच्या मधून फक्त ट्रेन जाते, गाड्या जात नाही का ग? ही थार्ल्स ट्रेन आहे, थार्ल्स. ही आहे ना का ती फास्टेस्ट युरोप? लाईन मध्ये लॉक लावलेले सगळ्या ब्रिजला. हे पूर्ण एंडपर्यंत त्या राईट साईडच्या कॉर्नरपर्यंत समोर तिथं सगळे लावत गेलेले. तर हा आहे आपला लव लॉक ब्रिज. मम्मी कसं आहे लव लॉक ब्रिज? लॉक लावला का तू? हे असं आहे, इथे सगळे लॉक लावतात आणि आपल्याला जी हवी ती विश मागतात. ब्रिजला ॲक्च्युली आम्हाला त्या साईडला जायचं होतं, बट मम्मी आमची थोडीशी नाही म्हणते सध्या. काय का मम्मी, कावर जायचं नाही? मग नको का? पप्पांना घेऊन जाऊ का? तू इथं बसशील का? आम्ही येतो जाऊन मग. चालेल ना? बरं. आता हा कॅथेड्रल आहे आणि आपल्याला त्या राईट साईडच्या कॉर्नरला जायचं आहे. पप्पांची इच्छा खूप आहे. होय होय. हॅलो. मग पप्पा डेंजर. पप्पा हिरो आहे. दाखव फोटो. तर तुम्हाला इथे ब्लॉग घेऊन त्याच्यावर एनग्रेव करता येईल तुमचं नाव, डेट. कोणाला द्यायचं असं, कोणासाठी डेडिकेट केलं असेल तर ते पण नाव लागतं. मी तुझ्यासाठी करू का? बाय. माझं हृदयावर ऑलरेडी वा, पैसे वाचव संघटना, पैसे वाचव संघटना. धन्यवाद. चला आता वॉक करत परत कॅथेड्रलला जायचं आणि मग तिथून बॅक साईडला आपली गाडी लावली, मस्त गाडी काढू आणि तराट घरी. मम्मी जर्मनीमध्ये कसं झालेलं असं? वॉकिंग करावं लागतं. पप्पांना काहीच झालं पण मम्मी लगेच दमून जायची बिचारी. सर्कस शो. सो अशा प्रकारे आपलं कॅथेड्रल झालंय बघून. आमचा हा कलोनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? शॉर्ट बट स्वीट. प्लीज नक्की कळवा आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि काही नवीन इन्फॉर्मेशन काही तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कलोनचा आपला जो ब्लॉग आहे त्याच्यावरती कळवा. मी तुम्हाला कमेंट टाका, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन. पप्पा एनी क्लोजिंग स्टेटमेंट? लाईक करा, शेअर करा आणि काय असेल तर कॉमेंट करा. जय महाराष्ट्र.